महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे. अनेकांची नावं समोर आलेली आहेत. काहींना संधी मिळाली आहे तर काहींचा पत्ता कट झालेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत सर सोबत आहेत. सर, काय सांगाल? आज अनेकांची नावं समोर आलेली आहेत, मात्र तुमचं आणि गोपीचंद पडळकर यांचं नाव त्यामध्ये नाही आहे. काय अशी इच्छा होती की आमचं पण तुमचं पण नाव मंत्रिमंडळामध्ये असावं, गोपीचंद पडळकरांचं असावं? काय नेमकी तुमची अपेक्षा होती? मी सर्वप्रथम नवनिर्वाचित सर्व जे मंत्रिमंडळ बनत आहे त्या सर्व मंत्रीगणांना मनापासून राज्यातल्या जनतेच्या वतीनं, कष्टकरी जनतेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत ह्या दोन माणसं आम्ही हे विस्थापितांची लढाई आम्ही लढत आलो. प्रस्थापितांच्या छाताडावर पाय ठेवून आम्ही इथवर आलो. वाडा विरुद्ध गावगाडा असा आमचा संघर्ष होता आणि गावगाडा आणि विस्थापित यांच्या पाचवीला संघर्ष हा पुजलेला असतो, कारण आमचा जन्म संघर्षात झाला आहे. अजून संघर्ष करू. पण भाऊ, कुठेतरी गोपीचंद पडळकर असतील किंवा तुम्ही असाल, तुम्ही विस्थापितांसाठी लढलात, त्यामुळे कुठेतरी जर तुम्हा दोघांना मंत्रिमंडळात स्थान नाही मिळालं तर कुठेतरी सरकारला कुठेतरी हा धक्का बसू शकतो का? कारण तुमच्या मागे पण खूप जनता आहे, विस्थापित लोक आहेत, संघर्ष करणारे लोक आहेत, शेतकरी आहेत, मजूर आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही लढत आलेला आहात. तर कुठेतरी तुम्हाला किंवा तुम्हा दोघांना मंत्रिमंडळात स्थान नाही मिळालं तर याचा कुठेतरी फटका बसू शकतो का सरकारला? हे असं नाही आहे. काय आहे की जे विस्थापित आहेत ते खऱ्या अर्थानं तो सगळा कष्टकरी लोकांचा वर्ग असतो आणि कष्ट करणं हे त्यांच्या रक्तामध्ये असतं आणि म्हणून मला वाटतं की विस्थापितांचा संघर्ष कधीच जगण्याचा संपलेला नसतो आणि त्या संघर्षामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालेलं आहोत. तो संघर्ष आमच्या सोबतीला आहे, त्यामुळं त्याचं दुःख अजिबात वाटत नाही. पण देवाभाऊ सारखा एक कुशल नेतृत्व विस्थापितांचं या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावरती बसलेलं आहे, हे याच्यामध्ये आम्हाला मोठं समाधान आहे. पण अपेक्षा होती का मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी काही? नाही, शेवटी जो निर्णय घेईल तो देवाभाऊ घेईल, ही आमची भूमिका होती आणि देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत ही विस्थापितांच्या आणि गावगाड्याची अपेक्षा होती. ती आमची अपेक्षा पूर्ण झाली. आता विस्थापितांना बरोबर घेऊ, त्यांना शासनाच्या दरबारात न्याय मिळवून देऊ. संघर्ष तर हा आमच्या बरोबरच आहे. वेळ पडल्यास संघर्षालाही तयार असतो. म्हणजे सत्तेमध्ये राहूनही सदाभाऊंच्या वाट्याला संघर्ष असणार आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, संघर्ष हा आमचा सावत्र भाव आहे आणि त्यामुळं त्याला आम्ही सोडू शकत नाही. काय, कारण आमची लढाई ही दीर्घ पल्ल्याची लढाई आहे. छत्रपती शिवाजीराजांनी गावगाड्यातल्या विस्थापितांना एकत्रित केलं आणि पहिल्यांदा लुटारूंचा बंदोबस्त केला, वाड्यांचा बंदोबस्त केला, वेळ प्रसंगी वाडे सुद्धा पाडले. आज देवेंद्र फडणवीसच्या निमित्तानं निदान वाडे पडायला लागलेले आहेत, हे तर बघायचं भाग्य आम्हाला लाभायला लागलेलं आहे. कारण आमचा संघर्ष हा वाड्याच्या विरोधामधला होता, आमचा संघर्ष प्रस्थापितांच्या विरोधातला होता, आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. त्यामुळं मला वाटतं पदं येतात आणि पदं जातात, परंतु सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे, यासाठी सरकारनं काम करावं, एवढीच अपेक्षा बाळगून आम्ही इथं काम करत आहे. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, सदाभाऊ खोत शेतकऱ्यांसाठी झगडत आले, उद्यापासून अधिवेशन होत आहे, शेतकऱ्यांसाठी काय भूमिका मांडणार? कारण जाहीरनाम्यात महायुतीच्या असं होतं की कर्जमाफी करणार म्हणून, विरोधक आता टीका करू लागल्यात. कर्जमाफी कधीपर्यंत होईल शेतकऱ्यांची? सदाभाऊंची काय भूमिका यावरती? या अधिवेशनमध्ये विशेषतः विदर्भामधल्या कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे. सिंचनाच्या प्रकल्पांना गती मिळाली पाहिजे, शेती हिरवीगार झाली पाहिजे. विदर्भामध्ये उद्योगधंद्याचा सुद्धा वाढीच्या दृष्टीनं धोरण तयार झालं पाहिजे, तशा घोषणा झाल्या पाहिजे. ते एक शेतकरी नेता म्हणून माझी भूमिका आहे आणि निश्चितपणानं आमच्या सरकारनं कर्जमाफीची घोषणा ही महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली होती. निश्चितपणानं त्याची परिपूर्ती होईल, पण त्याचं धोरण काय आहे ते या अधिवेशनामध्ये स्पष्ट होईल अशी मला अपेक्षा आहे. शेतकरी नेत्याला प्रश्न विचारतो, कृषी मंत्री खातं जर का वाटायला आलं असतं तर आवडलं असतं का? निश्चितपणानं ज्या प्रश्नावर आपण लढलो, ज्या प्रश्नासाठी आपण रक्त सांडलं, कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घातले, तुरुंगवास भोगला, ते कृषी खातं निश्चितपणानं मिळालं असतं तर राज्यातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं काही चांगली धोरणं ठरवायची एक संधी चालून आली असती. परंतु मी मगाशी म्हणलं की संघर्ष हा आमचा पाचवीला पुजलेले आहे. काय, गरिबीला कधीसुद्धा लाजही नसते आणि गरिबीमध्ये कधी अपमानही नसतो, काय, आणि गर्वही नसतो.
त्यामुळं ठीक आहे, आम्ही आहे त्या लोकांचा प्रश्न घेऊन जाऊ. भविष्याच्या पोटात काही लपलंय आपल्याला काही माहीत नसतं. खूप खूप धन्यवाद भाऊ साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कॅमेरामॅन राकेश सह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.